भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि भाजप नेत्यांमध्ये सागर बंगल्यावर बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, रावसाहेब दानवे यांची या बैठकीला उपस्थिती आहे। जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत। वर्षा बंगल्यावरचा बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि सध्या सागर बंगला म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं जे निवासस्थान आहे तिथे ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। भाजपचे नेते त्याच्यासाठी उपस्थित आहेत। जे.पी. नड्डा यांची ही बैठक आहे। स्वतः फडणवीस तिथे आहेत, पंकजा मुंडे आहेत, बावनकुळे आहेत आणि रावसाहेब दानवे सुद्धा उपस्थित आहेत। प्रतिनिधी पंकज दळवींकडून अपडेट्स घेणार आहोत। पंकज, साधारण किती वेळ झाला आता बैठक सुरू होऊन आणि काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील या बैठकीतले? एक 10 मिनिटं बैठक सुरू होऊन झाली असतील। एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं, वर्षावरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती जे.पी. नड्डा गणपतीच्या दर्शनाला आले होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत भाजपाचे काही प्रमुख नेते होते। देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील, आशिष शेलार असतील, या सगळ्यांसोबत आता त्यांची चर्चा सुरू आहे। साधारणपणे वर्षावरच्या बैठकीनंतर सागरला आले आणि सागरवरच्या बैठकीनंतर साधारणपणे 2 ते सव्वा 2 तासाचा जो आहे तो ब्रेक आहे पुढच्या कार्यक्रमामध्ये। त्यामुळे स्वाभाविक आहे या वेळेमध्ये भाजपच्या या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। गणपतीच्या विसर्जनानंतर कुठल्याही वेळी महाराष्ट्रातल्या विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे। असं असताना जागा वाटपाचा विषय असेल, महायुतीमधल्या पक्षांच्या समन्वयाचा विषय असेल, फॉर्म्युलाचा विषय असेल किंवा मुंबईसारख्या 36 जागांपैकी किती जागा आपण लढायच्या हे मुद्दे असतील, या अशा अनेक मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। जी निश्चित पंकज, धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी। तर नड्डा यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांकडून टोलेबाजी केली गेली आहे, बघूया। नड्डाजी मुंबईला येत आहेत। एक आमची छोटी बैठक देखील त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की गणेश पर्व चाललेलं आहे, त्यामुळे गणेशाचं दर्शन देखील ते घेणार। कोण गणपतीकडे जातंय तर कोण बुरखे वाटतंय, त्यामुळे नक्की काय करतंय ते त्याचं त्यांना ठाऊक नाही आहे। त्यामुळे हे करावं, हे ढोंगी लोक आहेत। ह्याला देव आहे, हे देव मानतात का? माझा ठाम विषय आहे ना, त्यांची देवावर पण श्रद्धा नाही। देवाचा पण बाजार करणारी लोक आहेत। त्यांनी बाजार मांडायचा प्रयत्न सुरू केलाय आता। देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे यांची उपस्थिती असलेली ही बैठक सुरू आहे।